Students, today we start topic number 5 from maths, expansion formulae. Now we have studied the following expansion formulae in previous standard. First formula is in bracket a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. Here a is first term, b is second term. हाच फॉर्म्युला आपण फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म अशा स्वरूपात जर लिहिला तर तो असा होईल ए प्लस बी मीन्स फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. तर ए आणि बीच्या ठिकाणी कोणताही अंक असू शकतो. एक्सपान्शन काय येणार आहे फर्स्ट टर्म स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म असेल ए स्क्वेअर म्हणले तर ए फर्स्ट टर्म आहे फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म अँड प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. सगळे जे फॉर्म्युले आहेत हे तुम्ही ए प्लस बी अशा लक्षात ठेवा किंवा तुम्ही फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म फॉर्ममध्ये लक्षात ठेवा. सेकंड एक्सपान्शन फॉर्म्युला इज ब्रॅकेट ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सपान्शन इज ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. सिमिलरली थर्ड फॉर्म्युला इज फर्स्ट ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म ब्रॅकेट कंप्लीट सेकंड ब्रॅकेट फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. आता इथं मल्टिप्लिकेशन साईन असते दिलं चालतं नाही दिलं तरी चालतं. एक्सपान्शन काय येणार आहे म्हणजे दोन ब्रॅकेटमध्ये टर्म सारखे आहेत. फर्स्ट टर्म ए आहे फर्स्ट टर्म ए सेकंड टर्म बी आहे बी आहे. फक्त फर्स्ट ब्रॅकेटमध्ये दोन्हींची बेरीज आहे दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोन्हींची वजाबाकी आणि गुणाकार असेल दोन ब्रॅकेटचा तर डायरेक्ट त्याचा आन्सर आपण असं लिहू शकतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस second term square. Now in standard 8 first point is expansion of x plus a bracket complete second bracket x plus b. हे तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर फर्स्ट टर्म इन दिस बोथ ब्रॅकेट इज इक्वल दोन्ही कंसातील पहिलं पद एकच आहे आणि सेकंड ब्रॅकेट सेकंड टर्म डिफरंट आहे. इथं ए आहे इथं बी आहे. आता याचं एक्सपान्शन कसं आहे ते आपण या फॉर्म्युला साह्याने बघू आपण. एक्स प्लस ए इंटू सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस बी इज इक्वल टू आता हा गुणाकार आपण असा करतो फर्स्ट टर्म इन फर्स्ट ब्रॅकेट एक्स आहे इंटू सेकंड ब्रॅकेट आहे एक्स प्लस बी. याचा अर्थ काय दोन्ही कंसाचा गुणाकार आहे. पहिल्यांदा आपण या एक्सनं दुसऱ्या पूर्ण कंसाला ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतोय प्लस हा सेकंड टर्म फर्स्ट ब्रॅकेटमधली त्यानंही दुसऱ्या कंसाला आपण मल्टिप्लाय करतोय एक्स प्लस बीला. सो विच इज इक्वल टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर येतं प्लस एक्स इंटू बी बी एक्स प्लस ए इंटू एक्स ax प्लस a इंटू बी ए बी विच इक्वल टू जर आपण आता बघितलं इथं ही लाईक टर्म आहेत ए एक्स आणि बी एक्स. आता आपण इथून एक्स कॉमन घेऊ शकतो. फर्स्ट टर्म जसे आहे तसले एक्स स्क्वेअर प्लस इथून एक्स कॉमन घ्या बी प्लस ए राहील किंवा ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. दिस इज आवर एक्सपान्शन. आता आपण असं एक्झाम्पल जर आलं तर डायरेक्ट आपण त्याचा विस्तार असा लिहिणार आहे. आपण जे दोन्ही कंसामधलं सारखं पद आहे त्याचा स्क्वेअर करायचा प्लस दोन डिफरंट टर्म असतात काय असतील इथे ए बी आहेत त्यांची बेरीज करायची त्याला सेम टर्म म्हणजे सारखं पद आहे त्यांना मल्टिप्लाय करायचं आणि परत या दोन डिफरंट टर्मचा गुणाकार करायचा आहे.
Now take example number 1 from practice set 5.1. First example is in first bracket a plus b, second bracket a minus b. इथं आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथं एक्सच्या ऐवजी इथं ए आहे आणि बीच्या ऐवजी इथं एक्सच्या ऐवजी इथं ए आहे, एच्या ऐवजी इथं 2 आहे आणि बीच्या ऐवजी इथं -1 आहे. एक्सपांड कसं होणार, आपलं उत्तर कसं आहे बघा. आता जे कॉमन टर्म आहे, जे सेम टर्म आहे, सेम टर्मचा स्क्वेअर, इथं सेम टर्म ए आहे, ए स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये जे डिफरंट टर्म आहेत त्यांची बेरीज आहे. इथं ए प्लस बी आहे, तर ए ऐवजी 2 आहे आणि इथं बी ऐवजी -1 आहे, त्यामध्ये मायनसच घ्यायचं, -1 इंटू सेम टर्म ए सारखं वर ए आणि प्लस ए बी म्हणजे त्या 2 डिफरंट टर्मचा गुणाकार आहे. इथं 2 इंटू -1 जे इक्वल टू ए स्क्वेअर येईल. इथं 2 मधनं 1 गेले, 1 राहतील. 1 इंटू ए यानं मल्टिप्लाय करा, 1 ए आपण काय लिहित नाही, 1 प्लस ए येईल, ए स्क्वेअर प्लस ए. हा जो गुणाकार आहे, हा गुणाकार काय येईल, प्लस इन ब्रॅकेट 2 इंटू -1 -2 येईल. जर फायनली आन्सर असं येईल, ए स्क्वेअर प्लस ए प्लस मायनस, हा जो प्रॉडक्ट आहे तो मायनस येतो, -2. युअर आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज फर्स्ट ब्रॅकेट 9x - 5t, सेकंड ब्रॅकेट 9x + 3t. इथं 9x हे इक्वल टर्म आहे, एक्सच्या ऐवजी 9x आहे आणि एच्या ऐवजी -5t आहे आणि बीच्या ऐवजी +3t आहे. आता हा फॉर्म्युला वापरून आपण एक्झाम्पल सोडवायचं आहे. हे म्हणले इक्वल टर्म स्क्वेअर, इक्वल टर्म कोणते आहे, 9x, सो ब्रॅकेट 9x ब्रॅकेट स्क्वेअर येणार प्लस ए प्लस बी, जे डिफरंट टर्म आहेत त्यांची बेरीज. तर इथं असलेच पहिले जी -5t आहे, सेकंड टर्म आहे जे +3t इंटू इक्वल टर्म 9x प्लस 2 डिफरंट टर्मचा गुणाकार आहे. इथं एक निगेटिव्ह असल्यामुळे मी ब्रॅकेटमध्ये लिहितोय, -5t इंटू 3t त्याची इक्वल टू 9 स्क्वेअर 9चा वर्ग 21 81 एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट -5 + 3. इथं प्लस मायनस सबट्रॅक्शन होते, 5 मधून 3 गेले, 2t राहतात आणि मोठ्या संख्येत साईन येणार -2t इंटू 9x प्लस इन ब्रॅकेट इथं गुणाकार आहे, प्लस मायनस प्रोडक्ट मायनस येतो, 3 5 15 15 t इंटू टी स्क्वेअर. सो विच इक्वल टू 81x स्क्वेअर. आता इथं जो प्लस मायनस प्रोडक्ट आहे तो मायनस येणार आहे, 9 दूनी 18 टी आणि ते एक्स आहे, टी एक्स म्हणा किंवा XT म्हणा, प्लस हे सॉरी इथं प्लस मायनस मायनस येणार, इथं -15t स्क्वेअर. दिस इज युअर आन्सर. And example number 3, first bracket 1/y + 4, second bracket 1/y -9 आहे. तर 1/y ही इक्वल टर्म आहे, म्हणजे एक्सच्या ऐवजी 1/y, एच्या जागी +4 आहे आणि बीच्या जागी -4 आहे. या फॉर्म्युल्यामध्ये फक्त किमती सबस्टिट्यूट करत जायचं. सो एक्सपान्शन इज एक्स स्क्वेअर फर्स्ट टर्म स्क्वेअर और इक्वल टर्म स्क्वेअर. इक्वल टर्म इथं 1/y आहे, तर 1/y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a प्लस b मीन्स 4 + 9. आता +9 इथं -9 आहे, सो 4 - 9 इंटू x मीन्स इंटू 1/y
वाय इंटू लिहिलं चालेल, नाही तरी चालेल एकदम, प्लस ए बी या दोन्ही पदांचा गुणाकार 4 इंटू -9 विच इक्वल टू 1 स्क्वेअर 1 वाय स्क्वेअर म्हणजे 1/y². इथं 4 - 9 हे -5 होईल. इथं 9मधून 4 गेले, 5 राहते मोठ्या संख्येत चिन्ह, -5 इंटू 1/y प्लस 9 चौक 36 आणि प्लस मायनस प्रोडक्ट मायनस येतो -36 विच इज इक्वल टू 1/y². तिथं प्लस मायनस येणार 5 इंटू 1 5/y. हा गुणाकार निगेटिव्ह 5 इंटू 1 तो 5 येईल. इथं y इंटू ह्या -5ला डिनॉमिनेटर 1 आहे, y इंटू 1 y येईल आणि प्लस मायनस -36. आन्सर इज 1/y² -5/y -36. So here we complete practice set 5.1. Thank you.